नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं महिपत शिकरे आता जेलमधूनच साक्षीला फोन करतात आणि म्हणू लागतात, साक्षी, मी तुझ्यावर जी जबाबदारी दिली आहे, जेच काम तुला मी दिलं आहे, त्यासाठी तुला घराबाहेर पडायची काहीच गरज नाहीये. तू फक्त माझ्या माणसांना सांग, सगळं काम तेच करतील. बरं, मी फोन ठेवतो, असं म्हणत महिपत शिकरे फोन ठेवतात. तर त्यानंतर महिपत शिकरे आता नागराजचा फोन सगळ्यांच्या नकळतच नागराजकडे देतात आणि नागराज आता महिपत शिकरेंना म्हणतो, तू सगळं काही साक्षीला समजावून सांगितलं आहेस ना? महिपत शिकरे म्हणतात की हो, साक्षीला सगळं काही समजावून सांगितलं आहे, परंतु नाग्या, ती प्रिया विश्वास ठेवण्याच्या लायक आहे का? तर महिपत शिकरेंना नागराज म्हणतो, अजिबातच नाही. प्रियाला सांभाळणं किंवा तिच्यासोबत काम करणं म्हणजे विषारी नागिणीला अंगाखांद्यावर खेळवण्यासारखं आहे. ती अजिबात विश्वास ठेवण्याच्या लायक नाहीये. ती आत्तासुद्धा जे काही करते त्यावर माझा अजिबातच विश्वास नाहीये. परंतु तिचेच हात दगडाखाली आहेत. त्यामुळे मला तरी असं वाटते की नक्कीच ती आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करेल. कारण आता तर सायली अर्जुनला मारण्याची सुपारी तिने तुझ्याकडे दिली. कारण तिला माहीत आहे, हे काम तुझ्या व्यतिरिक्त कोण करू शकतं आणि ती कोणाला सुपारी देणार? तिला आता पर्यायच नाही. त्यामुळे तिला तर आपल्याला सोडवावंच लागेल. महिपत शिकरे म्हणतात, त्या सायली अर्जुनला मला कायमचा संपवायचा आहे. कारण त्या दोघांमुळेच माझ्या मुलीचं, माझ्या पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. असं वाटतं की त्या दोघांच्या गळ्यावरून सुरा फिरवावा. पण काहीच हरकत नाही. आता तर माझं काम पूर्ण होणारच, कारण आता सायली अर्जुन कायमचे संपणार आहेत. ते जोडपं एकदा संपलं ना की आपला खेळ संपला. आता यातही आपला फायदा आहेच, कारण एकीकडे ही प्रिया तर आपल्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करेलच, तो वकील आणि त्याची बायको संपली तर आपला डबल फायदा. तर आता महिपत शिकरे म्हणतात, म्हणजे प्रियाचं काम होणार आणि आपण इथून बाहेर पडणार. महिपत शिकरे म्हणतात 113%. असं म्हणत ते दोघेही खुश असतात. आता सायली अर्जुनला मारण्याची सुपारी प्रियाने महिपत शिकरेंना दिलेली असते आणि महिपत शिकरे आता ते काम साक्षीला सांगतात. आता साक्षी सचिनला भेटण्यासाठी आलेली असते. साक्षी म्हणू लागते, सचिन अण्णांनी मला फोन केला होता. आता हे ऐकल्यानंतर सचिन म्हणतो, काय? जेलमधून एखादी व्यक्ती कसं काय फोन करू शकते? कसं शक्य आहे? साक्षी म्हणते, त्यांनी माझ्यावर एक महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. सचिन म्हणतो, हो, पण त्यांनी फोन कसा केला? तर आता साक्षी म्हणते, सचिन, त्यांनी कसं हे सगळं काही मॅनेज केलं यापेक्षा त्यांनी माझ्यावर कोणती जबाबदारी सोपवलीये हे महत्त्वाचं आहे. सचिन म्हणतो, काय झालंय? अण्णा काय म्हणालेत? तर साक्षी म्हणते, अण्णांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवलीये ती ऐक. असं म्हणत साक्षी आता सगळं काही सचिनला सांगू लागते. आता हे ऐकल्यानंतर सचिनला धक्काच बसतो. सचिन म्हणतो, काय? एवढी मोठी जबाबदारी अण्णाने तुझ्यावर सोपवलीये? साक्षी म्हणते, हो ना, पण आता ही जबाबदारी पूर्ण कशी करायची मला काहीच कळत नाहीये. कारण मला तर याबद्दल सगळी माहिती काढायची आहे, परंतु कशी काढायची आणि काय करू मी? कसं मॅनेज करू मला काहीच कळत नाही. तर आता सचिन म्हणू लागतो, याची काळजी तू का करतेस? मी आहे ना तुझ्यासोबत. मी तुला सगळी मदत करायला तयार आहे. तर साक्षी म्हणते, कशी? सचिन म्हणतो, आहे. त्याच्यासाठी सुद्धा माझ्याकडे एक प्लॅन आहे. तर साक्षी म्हणते, सचिन, खरंच तू मला मदत करशील? सचिन म्हणतो, साक्षी, अगं मी तुझ्यावर चिडतो, परंतु आपल्यात अंतर आलंय असं नाहीये. साक्षी, अगं तुझे अण्णा तेच माझे अण्णा आहेत. आता बघ मी काय करतो. आता मी जसं सांगेन तसंच तू कर. साक्षी म्हणते, नक्की? तुझ्या डोक्यात काय चाललंय? सचिन म्हणतो, सांगतो. असं म्हणत सचिन आता विचार करतो आणि मनाशीच म्हणतो, झालं, आता एकदा मी या साक्षीच्या गुडबुकमध्ये तर आलोच आहे, परंतु आता गरज आहे अण्णांच्या गुडबुकमध्ये येण्यासाठी, कारण तोच तर माझं सगळं काम करू शकतो. कारण साक्षी हे सगळं काम करेल असं नाही, परंतु यासाठी मला गरज आहे अण्णांची. आता मला माझ्या कामाला सुरुवात करायला हवी. तर आता साक्षी सचिनला म्हणते, सचिन, काय झालंय? तुझा प्लॅन काय आहे ते तरी सांग. सचिन म्हणतो, हो, मी सांगतो. असं म्हणत सचिन आता त्याचा प्लॅन साक्षीला सांगू लागतो. आता साक्षी याचा विचार करू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की प्रिया आता पुन्हा एकदा जेलमध्ये महिपत शिकरे आणि नागराज यांना भेटण्यासाठी गेलेली असते. परंतु जाताना प्रिया मात्र वकिलांना घेऊन गेलेली असते. तर आता प्रिया वकिलांना घेऊन महिपत शिकरे आणि नागराज यांना भेटायला तर गेलेली असते आणि त्यांच्यात चर्चाही होते. तर आता महिपत शिकरे वकिलांना प्रश्न करत म्हणतात, एका आठवड्यात नक्की का? तर ते वकील एकदम कॉन्फिडन्समध्ये सांगतात की हो, या एका आठवड्यात नक्की मी तुम्हाला जामिनावर नक्कीच सोडवेन. आता प्रिया स्टॅम्प पेपर महिपत शिकरेंना दाखवत म्हणते, मी स्टॅम्प पेपरवर लिहून देते की एका आठवड्याच्या आत मी पटवर्धन वकिलांच्या मदतीने तुम्हाला लवकरात लवकर जामिनावर इथून बाहेर काढेन. आता मी तुमच्या सगळ्या अटी मान्य केल्या आहेत. आता तरी तुम्ही माझं काम कराल ना? तर महिपत शिकरे नागराजकडे पाहतात. नागराज इशाऱ्याने होकार देतातच महिपत शिकरे म्हणतात, घे,
नंबर लिहून घे. आता प्रिया खुश होते. महिपत शिकरे नंबर सांगतात. तर आता प्रिया त्यांना विचारते, हा कोणाचा नंबर आहे? तर महिपत शिकरे म्हणतात, माझ्या फंटरचा. आता याला तू फोन करायचा आहे आणि याला फोन केल्यानंतर माकड पिंजऱ्यातून कधी बाहेर पडली आहेत, कुठे जातायत, काय करतायत हे सगळं काही तू त्याला सांगायचंय. मग त्यांना कसं उडवायचं हे काम त्याचं, आणि तो त्याचं काम अगदी व्यवस्थित करेल, माझी खात्री आहे. आता हे ऐकल्यानंतर प्रिया खुश होते. परंतु त्याचवेळी ॲडव्होकेट पटवर्धन आता प्रियाला विचारतात, हे तुम्ही कशाबद्दल बोलताय? तर महिपत शिकरे म्हणतात, काय आहे ना, मी इथे जेलमध्ये आहे. माझ्या घरात 2 पाखरं आहेत. मग ती काय करतायत, काय करत नसतील, त्यांना काय हवं नको हे सगळं काहीही बघत असते. त्याबद्दलच आम्ही बोलत आहोत. तर आता महिपत शिकरेंना ॲडव्होकेट पटवर्धन म्हणतात, बरं ठीक आहे, काही हरकत नाही. तर त्यानंतर आता प्रिया त्यांना म्हणते, ॲडव्होकेट पटवर्धन तुम्ही आलात तरी चालेल. तर ॲडव्होकेट पटवर्धन प्रियाला म्हणतात, मी तोपर्यंत जामिनाच्या प्रोसेसला सुरुवात करतो. असं म्हणत ॲडव्होकेट पटवर्धन तिथून निघून जातात. तर त्यानंतर प्रिया महिपत शिकरेंना म्हणते, हे काम जितकं लवकरात लवकर होईल ना तितकं बरं होईल. महिपत शिकरे म्हणतात, मग आता सगळी जबाबदारी तुझी आहे. प्रिया म्हणते, हो, आता सायली अर्जुन कुठे आहेत ते बघावं लागेल. असं म्हणत प्रिया लगेच विमलला फोन करते आणि म्हणू लागते, हॅलो विमलताई, आई कुठे आहेत? आईचा फोन लागत नाहीये. तर विमलताई म्हणतात, वहिनी तर त्यांच्या रूममध्ये आहेत. प्रिया म्हणते, बरं, परंतु आईंना जरा माझा निरोप द्याल का? मला जलायला उशीरच होईल. सायली असेलच ना तुमच्या मदतीला? तर विमलताई म्हणतात, नाही ना, सायलीताई आणि अर्जुनदादा बाहेर गेलेत, म्हणजे सायलीताईंना डॉक्टरांकडे घेऊन गेलेत ते. प्रिया म्हणते, बरं ठीक आहे. तर आता प्रिया त्यांना विचारते की कोणत्या हॉस्पिटलला? तर त्यावेळी विमलताई म्हणतात, सिटी हॉस्पिटलला. प्रिया म्हणते, बरं. असं म्हणत प्रिया फोन ठेवते आणि महिपत शिकरेंना म्हणते, सायली अर्जुन घराबाहेरच पडलेत. ते कुठे गेलेत त्याचं लोकेशनही मिळालं आहे. तर महिपत शिकरे म्हणतात, मग आता 113% ते दोघंही ठगातच जातील. आता प्रिया खुश होते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायली अर्जुन सिटी हॉस्पिटलला आलेले असतात. आता सायली अर्जुन सिटी हॉस्पिटलला आलेत ही बातमी तर प्रियाने महिपत शिकरेच्या फंटरला दिलेली असते आणि त्याप्रमाणे महिपत शिकरेचा माणूस आता सायली अर्जुनवर लक्ष ठेवून असतो. सायली अर्जुनचा फोटो हातात घेत आलेली व्यक्ती तीच आहे हे चेक करतो आणि लगेच तो आपल्या माणसांना सांगायला हा फोन करतो. तर त्यानंतर सायली अर्जुन हॉस्पिटलमधून बाहेर पडताच आता ती व्यक्ती लगेच प्रियाला फोन करते आणि म्हणू लागते, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि त्यांची बायको आत्ताच हॉस्पिटलमधून बाहेर पडलेत. तर प्रिया म्हणते, आता तुला काय करायचं हे माहीत आहे ना? तर तो म्हणतो की हो, मला माहीत आहे आणि पुढच्या 5 मिनिटात तुम्हाला जे हवंय ते काम होणार आहे मॅडम. फोन तुमच्या बाजूलाच ठेवा. असं म्हणत ती व्यक्ती फोन ठेवते. आता सायली अर्जुन इकडे गाडीत बसत असतात आणि घरी जाण्यासाठी निघत असतात. तोपर्यंत महिपत शिकरेचा फंटर आपल्या माणसांना फोन करतो आणि म्हणू लागतो, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि त्यांची बायको आत्ताच हॉस्पिटलकडून निघत आहेत, त्यामुळे लगेच निघायचं आहे आणि काम करायचं आहे. आता घाईघाईने ते आपली गाडी चालू करतात आणि लगेच हॉस्पिटलच्या दिशेने येतात. सायली अर्जुन गाडीत असतात आणि त्याचवेळी मागून भरधाव वेगाने ट्रक येत सायली अर्जुनच्या गाडीला मोठ्याने धडक देतो. आता सिटी हॉस्पिटलच्या समोरच हा एवढा मोठा प्रसंग घडतो. त्यावेळी सगळेच जण घाबरून जातात आणि त्याच संधीचा फायदा घेत आता इथे मात्र ड्रायव्हर आणि क्लीनर तिथून निघून गेलेले असतात आणि त्याचवेळी आता महिपत शिकरेचा फंटर लगेच त्याचा व्हिडिओ काढतो आणि प्रियाला व्हिडिओ पाठवून देतो. आता व्हिडिओ पाहताच प्रिया खूप खुश होते आणि लगेच ती त्या फंटरला फोन करते आणि विचारते, काय झालंय, काम झालंय ना नक्की? ते मेले आहेत ना, की फक्त हातपाय वगैरे? तर आता तो म्हणतो की नाही मॅडम, अहो मागून एवढ्या भरधाव वेगाने त्यांच्या गाडीला धडक दिल्यानंतर ते जिवंतच कसे राहतील? जागेवर त्यांची गाडी जळाली आणि नक्कीच ते दोघेही जळून खाक झाली असणार. मी तुम्हाला व्हिडिओ पाठवलाय, लगेच तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. प्रियाचा आनंद काही गगनात मावत नसतो. प्रिया लगेच व्हिडिओ बघते आणि म्हणू लागते, हे खरंच असेल ना? माझं स्वप्न तर नसेल ना? मला इथे चिमटा काढायलाही कोण नाहीये. असं म्हणत प्रिया पुन्हा एकदा तो व्हिडिओ पाहते आणि म्हणू लागते, नाही, हा व्हिडिओ खरा आहे. म्हणजे माझं स्वप्न पूर्ण झालंय. माझ्या रस्त्यातला सगळ्यात मोठा काटा संपला आहे. सायली अर्जुन कायमचे संपलेत. ब्लास्टरच एवढा मोठा होता की सायली अर्जुन जिवंत राहणंच शक्य नाहीये. म्हणजे आता सुभेदार कुटुंब आणि रविराज कुटुंब या सगळ्या दोन्ही घरांवर फक्त मी राज्य करणार. मी आहे त्यांची एकमेव वारसदार. असं म्हणत प्रिया खुश होते आणि पैशांची स्वप्न रंगवत म्हणते की आता सगळ्या पैशांवर फक्त माझाच अधिकार आहे. अगदी पैशांचा पाऊस पडणार माझ्यावर आणि मग मात्र कोणालाही कळणार नाही की मी तन्वी रविराज किल्लेदार नाहीये. असं म्हणत प्रिया मोठमोठ्याने हसू लागते. तिचा आनंद इतका
इतका द्विगुणित झालेला असतो की काय करू काही नको हे तिलाच कळत नसतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं साक्षीने सांगितल्याप्रमाणे आता सचिन महिपत शिकरेच्या माणसाला घेऊन ॲडव्होकेट पटवर्धन यांच्या ऑफिसच्या त्या ठिकाणी आलेला असतो. आता ॲडव्होकेट पटवर्धन यांचं ऑफिस दाखवत सचिन म्हणू लागतो, हे ऑफिस आहे ना, ते ॲडव्होकेट पटवर्धन यांचं आहे. आता तिथे जायचं आणि त्याच्याकडून सगळं वधवून घ्यायचंय. आता ते कसं वधवून घ्यायचं हे माझ्यापेक्षा तुला माहीत असणार, कारण महिपत शिकरेच्या हाताखाली ट्रेन झालेला माणूस आहेस ना तू. तर तो म्हणतो हो साहेब. तर आता सचिन म्हणतो आता हे सगळं काही तू पुराव्यासहित घेऊन यायचं आहे, सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड पाहिजे. तर आता तो म्हणतो हो सर, तुम्हाला 100% व्हिडिओ मिळणार. असं म्हणत महिपत शिकरेचा माणूस आता पटवर्धन यांच्या ऑफिसच्या दिशेने निघालेला असतो. आता सचिन लगेच साक्षीला फोन करतो आणि म्हणतो, हॅलो साक्षी, तुला हवी असणारी माहिती थोड्याच वेळात तुझ्यापर्यंत पोहोचलेली असेल. तर आता महिपत शिकरेचा फंटर ॲडव्होकेट पटवर्धन यांच्यासमोर पैसे ठेवत म्हणतो, ए वकील, आता मी जे विचारतोय ना त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरी खरी द्यायची आहेत. तुला महिपत शिकरेची केस खरी खरी घ्यायची आहे, हा तुला सांगतोय. एका आठवड्याच्या आत साहेब बाहेर आलेच पाहिजेत. अरे साहेब तुझ्यावर पाण्यासारखा पैसा खर्च करतील, फक्त साहेबांना लवकरात लवकर बाहेर काढायचं आहे. तर ॲडव्होकेट पटवर्धन म्हणू लागतात, या महिपत शिकरेंना बाहेर काढण्यासाठी एवढी माणसं का धडपड करतात. तर आता तो म्हणतो, एवढी माणसं म्हणजे. तर पटवर्धन म्हणू लागतात, नक्की मी कोणाकोणाचं वकीलपत्र घ्यायचं आहे. तर आता महिपत शिकरेचा फंटर त्याला विचारतो की अजून कोण आलं होतं इथे सांगा ना. तर ॲडव्होकेट पटवर्धन म्हणतात, तन्वी सुभेदार याही इथे आल्या होत्या. आता लगेच महिपत शिकरेचा फंटर ही गन बाहेर काढतो आणि म्हणतो, तन्वी सुभेदार, असं म्हणत त्यांच्यावर गन रोखतो आणि म्हणू लागतो, आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं खरं सांगायची आहे. तर ॲडव्होकेट पटवर्धन म्हणतात, यात माझी काय चूक आहे. तर ते म्हणतात, आता मला इतकंच खरं सांगायचं आहे की तन्वी सुभेदार यांचं तुमच्याशी काय बोलणं झालं. जर खरं नाही सांगितलं तर या बंदुकीतल्या सगळ्या गोळा तुझ्यावर झाडेन. असं म्हणत आता महिपत शिकरेचा फंटर ॲडव्होकेट पटवर्धन यांच्याकडून सत्य वधवून घेण्यासाठी बंदुकीचा धाक दाखवतो. त्यावेळी मात्र ॲडव्होकेट पटवर्धन घाबरतात आणि म्हणतात की हो, मी सगळं काही सांगायला तयार आहे. तर महिपत शिकरेचा फंटर त्यांना म्हणतो, बोलायचं पोपटासारखं बोलायचं. तर आता ॲडव्होकेट पटवर्धन त्यांच्यामध्ये आणि प्रियामध्ये झालेलं बोलणं सगळं पोपटासारखं बोलू लागतात आणि म्हणतात, तन्वी सुभेदार यांना महिपत शिकरे आणि नागराज किल्लेदार यांना कधीच सोडवायचं नव्हतं. त्यांचा हा फक्त बनाव होता. त्यांना फक्त सायली अर्जुन या दोघांना मारायचं आहे आणि त्यासाठी त्यांनी हा आखलेला बनाव आहे. आणि हे सगळं काही महिपत शिकरे यांच्या फंटरने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलेलं असतं आणि लगेच तो आपल्या गाडीच्या दिशेने निघालेला असतो. आणि सचिन तर इथे ते वाट पाहतच असतो. आल्यावर म्हणतो, हे घ्या साहेब, पूर्ण रेकॉर्डिंग आणलं आहे. ते पाहून आता सचिन खुश होतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुभेदारांच्या घरी कल्पनाताई सायली अर्जुनची वाट पाहत असतात. तर अश्विन विचारतो, मम्मा, तन्वी अजून आली नाहीये का. तर कल्पनाताई म्हणतात, नाही रे, तन्वी तर आली नाहीये, पण सायली अर्जुन पण आली नाहीयेत. प्रतापराव म्हणतात, कुठे गेलेत सायली अर्जुन. कल्पनाताई म्हणतात, ते हॉस्पिटलला गेलेत, परंतु खूप उशीर झालाय आणि सायली अर्जुनला एवढा उशीर कधीच होत नाही आणि जर त्यांना उशीर व्हायचा असेल तर ते मला तसं फोन करून कळवतात, परंतु आता त्यांनी कळवलंही नाहीये. कुठे असतील हे दोघेही. तर प्रतापराव म्हणतात, येतील, काळजी करू नकोस. तर त्याच वेळी कल्पनाताईंचा उजवा डोळा फडफडत असतो आणि म्हणूनच ते प्रतापरावांना म्हणतात, अहो, माझा उजवा डोळा फडफडतोय आणि मनात नको नको ते विचार येतायत, तुम्ही सायली अर्जुनला फोन करा बरं. प्रतापराव म्हणतात, कल्पना तू शांत हो, असं काहीही होणार नाहीये, तू का घाबरतेस. कल्पनाताई म्हणतात, नाही, माझा जीव कासावीस होतोय, मला भीती वाटते, तुम्ही फोन करा ना. प्रतापराव म्हणतात, कल्पना, अगं त्या दोघांना त्यांचा वेळ दे ना. कल्पनाताई म्हणतात, 5 मिनिटं, फक्त आपण 5 मिनिटं वाट बघायची, त्यानंतर तुम्ही फोन करायचा आहे. तर अश्विन म्हणतो, मम्मा, दादा आणि वहिनी लहान आहेत का. अगं येतील ना ते घरी, आणि तसं तन्वीही घराबाहेर आहे, पण तुला फक्त सायली अर्जुनचीच काळजी हो ना. कल्पनाताई काही अश्विनच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. ते सायली अर्जुनची वाट पाहत असतात आणि त्याच वेळी प्रिया रडतच घरी येते आणि म्हणते, आई, बाबा, अश्विन, असं म्हणतात. सर्वच जण घाबरतात. अश्विन म्हणतो, काय झालंय. तर प्रिया रडतच म्हणते, अश्विन, अरे सायली अर्जुन. कल्पनाताई म्हणतात, सायली अर्जुनला काय झालंय. तर प्रिया म्हणते, सायली अर्जुन आपल्या आपल्यात नाही राहिलेत. आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. प्रिया म्हणते, तुम्ही न्यूज नाही का पाहिली. तर कल्पनाताई म्हणतात, अगं तू सांग ना काय झालंय. तर आता प्रिया न्यूज दाखवते. आता सर्वत्र बातमी पसरलेली असते. तर न्यूजमध्ये सांगितलं जातं, पनवेलचे नामांकित वकील ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि त्यांची पत्नी यांचा दुर्दैवी मृत्यू. आत्ताच ते सिटी हॉस्पिटलमध्ये आले होते. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार त्यांच्या पत्नीला घेऊन सिटी हॉस्पिटलमध्ये आले असता त्यांची गाडी पार्किंगमध्ये उभी होती. सिटी हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर ते गाडीत बसले असता मागून येणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या गाडीने त्यांच्या गाडीला एवढी जोरदार धडक दिली की जागच्या जागी गाडीने पेट घेतला
आणि त्यातच ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि त्यांची पत्नी यांना त्यांचा दुर्दैवी जीव गमवावा लागला. गाडीने जागीच पेट घेतला आणि त्यामुळे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि सायली सुभेदार यांचा जांदीच मृत्यू झाला. आता ही बातमी ऐकल्यानंतर संपूर्ण सुभेदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. कल्पनाताई आणि प्रतापराव हे तिथे स्तब्ध होतात. त्यांना तर काही सुचत नसतं. ते पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. पायाखालची जमीनच सरकते. आता ही बातमी ऐकल्यानंतर कल्पनाताई मोठ्यानेच ओरडतात, सायली, अर्जुन, आणि तिथेच कोसळतात. आता सर्वजण कल्पनाताईंना सावरत असतात. प्रिया मात्र मनातून खूप खुश असते. आता सर्वजण कल्पनाताईंना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु कल्पनाताईंनी या सगळ्याचा खूप मोठा त्यांना धक्का बसलेला असतो आणि त्यांना तो धक्का सहन न होता ते बेशुद्ध झालेले असतात. आता अश्विन ज्यावेळी पाहतो त्यावेळी अश्विनच्या लक्षात येतं की मम्माची शुगर लो झालीये. अश्विन म्हणतो, डॅड, कदाचित मम्माची शुगर लो झालीये, त्यामुळे मी इथे थांबतो. तुम्ही जाल का हॉस्पिटलच्या ठिकाणी? तर प्रतापराव म्हणतात की हो, मी लगेच आधी इथे चैतन्याला फोन करतो. असं म्हणत प्रतापराव चैतन्याला फोन करतात आणि म्हणतात, चैतन्य, तू बातमी पाहिली असता? हो, आम्ही सुद्धा पाहिली. तू एक काम करशील का? तू हॉस्पिटलच्या त्या ठिकाणीच ये, मी सुद्धा इथून येतो. असं म्हणत आता प्रतापराव पुन्हा एकदा कल्पनाताईंना आवाज देण्याचा, त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतात. तर प्रिया म्हणते, आई, आता हा धक्का सहन करावाच लागेल ना? यातून बाहेर पडावंच लागेल ना? आई गं, उठ ना. आता विमलाई कल्पनाताईंना उठवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु कल्पनाताई मात्र बेशुद्धच असतात. आता प्रतापराव घराबाहेर पडतात. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी ज्यावेळी ही बातमी ऐकली जाते त्यावेळी मात्र तिथेही सर्वांना धक्काच बसतो. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि त्यांची पत्नी यांचा दुर्दैवी मृत्यू हे ज्यावेळी प्रतिमा आत्या ऐकतात त्यावेळी त्याही तिथेच कोसळतात. म्हणू लागतात, नाही, हे शक्य नाही. तर आता सुमन काकू त्यांना आवरतात आणि म्हणतात, नाही वहिनी, असं काहीही होणार नाही. आपल्या सायली अर्जुनच्या बाबतीत असं घडणार नाही. हे वाईट स्वप्न आहे आणि हे स्वप्न नक्कीच लवकरात लवकर दूर होईल. वहिनी, तुम्ही नका काळजी करू. तर आता रविराज सरही तेच म्हणत असतात की कदाचित हे सगळं काही खोटं आहे, कारण सायली अर्जुनच्या बाबतीत असं कधीच घडणार नाही. सायली अर्जुनला काहीच होणार नाही. प्रत्येक वेळी मीडियावर विश्वास ठेवायची काहीच गरज नाहीये. कदाचित बातमी काहीतरी चुकीची असणार. आपल्या सायली अर्जुनला काहीच होणार नाही. आता सगळ्यांचा विश्वास असतो की सायली अर्जुनला काही होणार नाही. तर सुमन काकू म्हणतात, वहिनी, मी म्हणाले ना की एक वाईट स्वप्न असेल. आपल्याला आत्ताच जागेल आणि कळेल की आपले सायली अर्जुन सुखरूप आहेत. वहिनी, नका काळजी करू, काही होणार नाही. असं म्हणत सर्वच जण आता प्रतिमा आत्यांना आधार देत असतात. परंतु प्रतिमा आत्यासुद्धा या बातमीने पूर्णपणे कोसळून गेलेल्या असतात. सुमन काकू म्हणतात, देव इतक्या चांगल्या माणसांच्या बाबतीत वाईट नाही करणार. वहिनी, तुम्ही काळजी नका करू. तुम्ही असंच धीर सोडू नका. सर म्हणू लागतात, चला, आत्ताच आत्ता आपल्याला पूर्णाईंच्या घरी जावं लागेल. तिथे सर्वांनाच आपली गरज आहे. मी गाडी काढतो, तोपर्यंत तुम्ही दोघेही या. इथे मात्र प्रतिमा आत्यांना रडू आवरत नसतं. सुमन काकू सावरत असतात आणि म्हणू लागतात, वहिनी, काळजी करू नका. का असं काहीही झालेलं नसेल. आता आपल्याला जाऊन सगळ्यांना सावरायचंय. चला, असं म्हणत आता दोघेही निघालेले असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, कल्पनाताई अजूनही शुद्धीवर आलेल्या नसतात आणि त्यावेळी सर्वजण त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात. अश्विन म्हणू लागतो, मम्मा ग, उठ ना. तर कल्पनाताईंना बेशुद्ध पाहून प्रिया त्या संधीचा फायदा घेत म्हणते, आई, अगं उठ ना. आपल्या घरावर एकामागून एक संकट येतच आहेत. अगोदर सायली अर्जुन गेलेत आणि आता आई आजारी आहे. आता हे ऐकून प्रतापराव प्रियावर चिडतात आणि म्हणतात, तन्वी, शांत बसायचं. कल्पनाला काहीही झालं नाहीये आणि सायली अर्जुनही सुखरूप आहेत. आता मात्र प्रियाला तिचं तोंड बंद ठेवावं लागतं. तर अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी, अस्मिताई आणि तिचं बाळ आता झोपलंय, त्यामुळे प्लीज आरडाओरडा करू नका, कारण त्यांना आता काहीही कळायला नको. असं म्हणत अश्विन आता कल्पनाताईंना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या डोळ्यावर पाणी मारतो. प्रतापराव म्हणतात, कल्पना ग, उठ ना. आपले सायली अर्जुन सुखरूप असणार. कल्पनाताई डोळे उघडतात आणि म्हणतात, माझा अर्जुन, माझी सायली. तर प्रतापराव म्हणतात, मी आत्ताच तिथे जात आहे. मी नक्कीच त्यांना घेऊन येईन. तर कल्पनाताई म्हणतात, जा, माझ्या सायली अर्जुनला घेऊन या. तर आता अश्विन आणि प्रतापराव दोघेही निघालेले असतात. तर इकडे प्रिया खुश होत म्हणते, कल्पी, आता तू कितीही रडलीस, कितीही सायली अर्जुनच्या नावाचा जप केलास ना, तरी तुझे ते सायली अर्जुन परत येणार नाहीत. आत्तापर्यंत त्यांची जळून राग झाली असणार. तुला तुकडेसुद्धा मिळणार नाहीत. आणि हे दोघे जाऊन तिथे काय करणार आहेत? इकडे मात्र प्रतापराव आणि अश्विनचा पाय निघत नसतो. तरीसुद्धा अश्विन प्रियावर जबाबदारी सोडतो आणि म्हणू लागतो, तन्वी, लक्ष ठेवशील ना मम्मावर? मम्माला जर काही लागलं तर आम्हाला लगेच फोन कर. आणि हो, मम्माला थोडी साखर दे, कारण तिची शुगर लो झालीये. तन्वी, प्लीज लक्ष ठेवा मम्मावर.
आणि मम्मा तू काळजी करू नकोस, आम्ही सायली अर्जुनला घेऊनच येऊ. कल्पनाताई म्हणतात, माझ्या मुलांना घरी घेऊन या. आता प्रतापराव आणि अश्विन निघालेले असतात. इकडे मात्र कल्पनाताई खूप रडत असतात. त्यांना खूप त्रास होत असतो. हे सगळं काही त्यांच्या सहन करण्याच्या पलीकडे असतं. परंतु प्रिया त्यांना आधार देण्याचा नाटक करते आणि म्हणू लागते, आई अगोदर पाणी पिऊन घे, तुला बरं वाटेल. कल्पनाताई म्हणतात, माझे सायली अर्जुन. असं म्हणत त्या फक्त सायली अर्जुनची वाट पाहत असतात. तर प्रिया म्हणू लागते, आई मी समजू शकते, आपल्या घरावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय. मला माहीत आहे, सायली आणि अर्जुनमध्ये मतभेद होते. सायली आणि माझं कधी पटलं नाही. परंतु त्यांचं वाईट व्हावं असं मी कधीच विचार केला नाही. सायली आणि मी अगदी लहानाचे मोठे एकाच ठिकाणी झालो. सासरी गाई आणि माहेरी गाई, आमची दोघांची गाठ बांधली गेली होती. आणि आज अचानक सायली मला सोडून गेली. नाही, मला हे सहन होत नाहीये. कल्पनाताई प्रियावर चिडतात आणि म्हणतात, गप्प बस ना तन्वी, अगं काय चाललंय तुझं हे? आम्ही सर्वजण आशा करतोय की आमचे सायली अर्जुन परत येऊ दे. आणि तू अशी एकटीच व्यक्ती आहेस जी सायली अर्जुन येणार नाही असं बोलतेस. अगं शुभ बोल ना, काय झालंय तुला नक्की? तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? प्रिया म्हणते, हो, आता मात्र विमलताई कल्पनाताईंना आधार देतात आणि म्हणतात, कल्पनावहिनी काळजी करू नका, आपले सायली अर्जुन येतील. सायलीबाईंनी नक्कीच लवकर येतील. आणि तन्वीताई, जरा तुम्ही गप्प बसाल का? जर तुम्हाला शुभ बोलायचं नसेल तर प्लीज असं काहीतरी बोलू नका, कारण सायलीताई आणि अर्जुन दादांना काहीही होणार नाही. आता विमलसुद्धा प्रियावर चिडलेली असते. कल्पनाताई देवी आईला हात जोडत म्हणतात, देवी आई, माझी मुलं लवकरात लवकर सुखरूप घरी येऊ देत. माझ्या मुलांची काळजी घे, माझ्या मुलांना काहीही होऊ देऊ नकोस. विमलताई म्हणतात, नाही वहिनी, काहीही होणार नाही. सायलीताई आणि अर्जुन दादा देव माणूस आहेत आणि यांच्या बाबतीत देव काहीच चुकीचं करणार नाही. प्रियाही नाटक करत म्हणते, हो, मी सुद्धा देवाकडे प्रार्थना करेन की तुम्ही जसं म्हणताय तसंच होऊ देत, सायली अर्जुन सुखरूप असू देत. आणि अश्विन म्हणारा होता की आईची शुगर लो झालीये. आई थांब, मी तुझ्यासाठी लगेच सरबत बनवून घेते. विमल तोपर्यंत आईसोबतच थांबा, असं म्हणत प्रिया किचनमध्ये निघून जाते. तर इकडे प्रतापराव आणि अश्विन घराबाहेर पडलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता अश्विन प्रतापराव दोघेही निघत असताना म्हणतात की चैतन्य तिथे पोहोचलाच असेल, आपणही जाऊ. आता दोघेही निघत असताना तिथे रविराज सर आलेले असतात. रविराज सर हाक मारत म्हणतात, प्रताप, आणि विचारतात, प्रताप हे काय झालंय? प्रतापराव म्हणतात, आम्हाला सुद्धा न्यूजमधूनच कळलंय, आम्ही सुद्धा सिटी हॉस्पिटलच्या तिथे जात आहोत, नक्की काय घडलं हे आम्हालाही माहीत नाही. प्रतापरावनं खूप घाबरून गेलेले असतात. तरीसुद्धा रविराज सर त्यांना आधार देतात आणि म्हणू लागतात, प्रताप तू काळजी करू नकोस, असं काही होणार नाही, मी सुद्धा येतो तुमच्यासोबत. प्रतिमा तू वहिनीसोबत थांब, आम्ही येतो, असं म्हणत आता सर्वजण हॉस्पिटलच्या दिशेने निघालेले असतात. त्याचवेळी त्या ठिकाणी चैतन्य येतो. चैतन्याला पाहून अश्विन म्हणतो, चैतन्य, अरे तू तर हॉस्पिटलच्या तिथे जाणार होतास ना, मग काय झालं? तर चैतन्य म्हणतो, मी निघालोच होतो, परंतु तुम्ही इथे दिसलात म्हणून मी इथे आलो. पण ही बातमी खोटी आहे ना? अर्जुन सुखरूप आहे ना? सायली वहिनी सुखरूप आहेत ना? तर प्रतापराव आणि रविराज सर म्हणू लागतात, आम्हाला काहीच माहीत नाही. जोपर्यंत पोलिसांशी बोलणं होत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही, परंतु आपल्याला आता घटनास्थळी जावं लागेल, असं म्हणत सर्वजण निघालेले असतात. तर दुसरीकडे प्रियाही किचनमध्ये सरबत बनवत असते. तर कल्पनाताई विमलला म्हणतात, विमल मला देवघरात घेऊन चल. आता कल्पनाताई देवघरात येतात. इथे मात्र प्रिया हसत असते, ती खुश असते. तर कल्पनाताई देवासमोर येत गणपती बाप्पांचा फोटो हातात घेतात, गणपती बाप्पांची मूर्ती हातात घेतात आणि म्हणू लागतात, देवा हे सगळं आता हे काय घडतंय? तर दुसरीकडे प्रिया किचनमध्ये मनाशीच म्हणते, हे सायली अर्जुन माझा काठा काढायला निघाले होते, माझा मुखवटा फाडायला निघाले होते, पण आता मीच त्यांना जिवंत जाळला आहे. आता त्यांचा बंदोबस्त मी कायमचा केलाय. आता माझ्या वाटेतला एक काटा तर कायमचा जूड झालाय, असं म्हणत प्रिया खुश होते. तर दुसरीकडे कल्पनाताई देवा पाण्यात ठेवतात आणि आपल्या सायली अर्जुनसाठी प्रार्थना करत असतात. तर इथे कोणी नाही या संधीचा फायदा घेत प्रिया लगेच नागराजला फोन करते आणि म्हणते, नागराज काटा, आज मी खूप खुश आहे. कधी नव्हे तर महिपत शिकरेंना दिलेली सुपारी कामी आली आहे. सायली अर्जुन कायमचे गचकलेत, असं म्हणत प्रिया आपला आनंद साजरा करत असते. तर दुसरीकडे कल्पनाताई सायली अर्जुनसाठी प्रार्थना करत असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, कल्पनाताई प्रतापरावांना विचारतात, काय झालं हॉस्पिटलमध्ये, कुठे आहेत माझे सायली अर्जुन? तर त्याचवेळी सायली आणि अर्जुन सगळ्यांच्या समोर येतात.
इथे मात्र प्रियाच्या हातात असणारा पाण्याचा ट्रे खाली पडतो. प्रियाच्या पायाखालची जमीन सरकते, कारण सायली अर्जुन जिवंत तिच्यासमोर उभे असतात. आता प्रिया लगेच नागराज आणि महीप शिकरेंना भेटायला येते आणि म्हणू लागते, नाही, तुम्हाला काहीच समज नाही, ते सायली अर्जुन जिवंत आहेत. आता मी काय करू? आता महीप शिकरेंना अगोदरच प्रियाचा खरा चेहरा कळालेला असतो, त्यामुळे ते काहीच बोलत नाही. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन आता चैतन्याशी रूममध्ये बोलत असतात. तर त्यावेळी सायली चैतन्याला म्हणू लागते, हा अपघात नव्हता, तर हा घातपात नव्हता. तर अर्जुन म्हणतो की हो, हा घडवून केलेला घातपात होता. आता सायली अर्जुन या सगळ्याच्या मुळाशी कशा प्रकारे जातील आणि प्रियाचं सत्य कसं सगळ्यांसमोर आणतील, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनःपूर्वक धन्यवाद.